चांगलं वाटतं आणि एक जबाबदारी आहे पूर्ण जिल्ह्याची आणि आमचे सर्व नेते माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्र चव्हाण साहेब प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री महोदय, ग्राम विकास मंत्री आणि पंचायत राज मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब, माननीय नामदार छत्रपती शिवेंद्र महाराज, बांधकाम मंत्री आपले मनोजदादा घोरपडे, जिल्हाध्यक्ष अतुल बाबा आमदार साहेब, सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण एक चांगलं काम जिल्ह्यामध्ये उभं करू आणि सर्व जिल्हा परिषद सदस्य सर्वांना एकत्र घेऊन एक चांगलं काम महाराष्ट्राला आणि आपल्या जिल्ह्याला एक नावलौकिक मिळेल या पद्धतीनं आम्ही यशवंत विचारांचे पाईक होऊन ही जिल्हा परिषद निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं चालू. दोन्हीकडे दोघंजण दोन टोपं सांभाळताना अशी घुसमट होत नाही का कुठेतरी? की आपण आता काम करायचं आहे म्हटलं घुसमटीचा काही विषयच येत नाही. थँक्यू. आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेच्या वतीनं नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू देऊन आज त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीने एवढीच त्यांना विनंती केली की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचं संविधान याचा विसर कुणालाही पडू नये म्हणून आम्ही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हातामध्ये संविधान असणारी स्टॅच्यू जी आहे मूर्ती जी आहे ती आम्ही त्यांना आज दिलेली आहे. या ठिकाणी अजून एक मुद्दा सगळेच जण घेत आहेत. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार यांनी ज्या पद्धतीनं काल एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की कुणबी दाखला, मराठा हाक आणि ओबीसीतून आपण अध्यक्ष झालात, तर मला त्यांना खरं तर इथं नम्रपणे एवढीच आठवण करून द्यायची की कोरेगाव विधानसभा मतदारसंघात आपण एकच सीट फक्त ओबीसी समाजाची घेतली, अन्यथा बाकीच्या सीट सगळ्या मराठा समाजाच्या होत्या आणि त्यांना कुणबी दाखले जोडून तुम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढवलं, उमेदवार तुम्ही पंचायत समितीला निवडून आणले. त्यामुळं आपण ओबीसीवरती अन्याय झाला आहे त्याचा मोका आव आणू नका, कारण आपण स्वतःच ओबीसी समाजाचा अधिकार हिसकावून आपण स्वतः कुणबी दाखले देऊन त्या ठिकाणी उमेदवार उभे केले आणि निवडून आणले. त्यामुळं आता अध्यक्ष झाल्यानंतर अचानक तुम्हाला ओबीसींचा उळका यायची काही गरज नाही. आपण या ठिकाणी कोणतंही वक्तव्य करत असताना पाठीमागं आपण काय केलं आहे याचा देखील आरसा कायम समोर ठेवावा. ही माझे ते पण मोठे बंधूच आहेत, त्यामुळं त्यांच्यावरती मी अजून जास्त काय बोलणार नाही. फक्त आमदार साहेब, आपण पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये किती कुणबी दाखलेले उमेदवार उभे केले त्याचीसुद्धा माहिती सर्व ओबीसी बांधवांना द्या आणि मग तुम्ही अध्यक्षांवरती प्रश्नचिन्ह किंवा मग तुम्ही त्यांच्यावरती बोट दाखवा. एवढंच या ठिकाणी मी आमदार साहेबांना सांगतो.